चटण्या तर वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या असताल आणि खाल्ल्या असताल. पिकलेल्या लाल मिरच्याची चटण्या एकदा नक्की करून पहा. 2 चटण्या पाहणार आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो पिकलेले टोमॅटो मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे. 8 ते 10 बेडगी मिरची घेतलेली आहे, जे तिखट नसते, फक्त चटणीला छान रंग येतो. 3 ते 4 इथे मी तिखट असलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि तेल टाकून याच्यामध्ये चणा डाळ आणि उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे आणि टोमॅटो आणि घेतलेल्या मिरच्या आणि सोबतच चवीपुरतं मीठ, चमचाभर जिरे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेले आहे. सगळं मिक्स करायचं, झाकण लावायचं, हे सगळं छान नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं. छान असं गाळ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो जेव्हा छान गिळगिळीत होऊन जातो, तर त्यावेळेस आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर इथे मी साधारण 1 चमचाभर धने पावडर आणि ह्या सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी 2 चमचे इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. चटणी जास्त दिवस टिकून राहण्यासाठी तेलामध्ये परतून घेणं गरजेचं आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, चणा डाळ, उडदाची डाळ आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चटणी टाकून घेतलेली आहे आणि सोबतच गरम मसाला टाकून छान असं दाटसर होईपर्यंत परतून घेतलेली आहे. तर गच्च झाकण्याच्या डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताल तर 10 ते 12 दिवस छान टिकून राहतो. सोबतच इथे आपल्याला कांद्याची चटणी करण्यासाठी मूठभर शेंगदाणे, चमचाभर जिरे, 2 चमचे तीळ छान असं परतून घ्यायचं आहे. आता याला बाजूला ठेवूया. आता कांद्याच्या चटणीसाठी अर्धा किलो कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि 8 ते 10 इथे मी बेडगी मिरची घेतलेला आहे. मोठ्या लिंबाच्या आकाराचं चिंच आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून छान असं रंग चेंज होईपर्यंत कांदा इथे परतून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी इथे सगळं छान परतून झालेलं आहे. सुरुवातीला परतून घेतलेले जिथे मिक्सरला फिरून घ्यायचं, त्यानंतर सगळे नंतर परतून घेतलेलं टाकून घ्यायचं आणि तिखटासाठी मिरची, धने पावडर टाकून घेतलेला आहे. थोडंसं गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्सरला फिरून घेतलं की इथे आपली चटणी तयार झालेली आहे. थोडंसं तडका यावर टाकून घ्यायचं. मस्त चटपटीत चटण्या तयार झालेल्या आहे. फ्रीजमध्ये साधारण 10 ते 12 दिवस सहजपणे टिकून राहतात.